श्री स्वामी समर्थ सर्वांना। आणि ही संध्याकाळची वेळ आहे आणि मी आता स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे। आज स्वयंपाकामध्ये आहे गवाराची भाजी। त्याच्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि साईडला कुकर पण लावून घेतलेला आहे वरण भाताचा। वरण भात आणि गवाराच्या शेंगाची भाजी आणि चपात्या। आज जेवणामध्ये रात्रीच्या हेच आहे। तर त्याच्यासाठी मी एक तेलामध्ये कांदा टाकलेला आहे आणि गवाराच्या शेंगा पण छान परतून घेतलेल्या आहे। आता टमाटो टाकलेला आहे, एक टमाटर टाकून छान परतून घेते आणि त्याच्यामध्ये मग धनिया पावडर, जिरा पावडर, हळद आणि लाल तिखट टाकून आणि कस्तुरी मेथी टाकून छान परतून घेते आणि मग नंतर शेंगदाण्याचा कूट टाकून याला छान वाफेवर होऊ देते। तर ही गवाराची भाजी अशी साधी सिंपल खूप छान वाटते ताईंनो। तुम्ही कशा करता? आणि माझी पद्धत अशी आहे, मी ह्या पद्धतीने करत असते। तर आता ही भाजी झालेली आहे आणि आता कणिक वगैरे भिजवून ठेवलेली होती। चला तर मग आता चपात्या करून घेते। तर बघा माझी चपाती आता म्हणजे मी ताव्यावर पण मी कधी गॅसवरही शेकते आणि आज चला म्हटलं आज तुम्हाला ताव्यावर पण दाखवते की चपाती कशी फुगते। तर बघा अशी फुगलेली आहे। तर चला आता हे सकाळचं रुटीन होतं। तर मी आज फ्लावर बटाट्याची भाजी करत आहे। तर त्याच्यासाठी पण तेलामध्ये फ्लावर बटाटा छान परतून घेतला आणि त्याच्यामध्ये लसूण अद्रकचा पेस्ट, हळद, धनिया पावडर, जिरा पावडर, लाल तिखट आणि कस्तुरी मेथी टाकून छान होऊ दिलं आहे आणि मी छान वाफेवरच सुकी भाजी टिफिनसाठी करत आहे। आणि आता नाश्त्यासाठी इथे बनवत आहे साबुदाण्याची उसळ। त्याच्यासाठी मी रात्रीच साबुदाणा भिजत टाकलेला होता आणि शेंगदाण्याचं कूट पण करून टाक। आता मी सकाळी घाई असते म्हणून तर मी आता तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं, मिरची, कढीपत्ता आणि आलूचा किस, बटाट्याचा किस सॉरी, आणि ते टाकून छान परतून घेते आणि मीठ टाकते आणि साबुदाणा टाकून परतून घेते आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आणि झालेली आहे आपली आता इथे उसळ तयार झालेली आहे। आणि आमच्याकडे कधी उपास वगैरे नसतो पण तरी पण नाश्त्यामध्ये आवडते। तर मी याच्यामध्ये उपासाची नाही आहे तर त्याच्यामुळे कोथिंबीर पण टाकलेली होती। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण टाकू शकता।